नमस्कार मित्रांनो, लाईव्ह बियॉन्ड जीवनदान या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण लाईव्ह बियॉन्ड जीवनदान या यूट्यूब चॅनलवरती जीवनदान ग्रुप आणि UMCA फाउंडेशनमध्ये KYC कशी करावी यावरती हा व्हिडिओ बनवत आहोत। तर सर्वात प्रथम एखाद्या व्यक्तीची जर KYC करायची असेल तर काय काय प्रोसेस आहे पुढील प्रमाणे स्टेप बाय स्टेप बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येकाला KYC करायची आहे। तर सर्वात प्रथम तुम्ही गुगल क्रोमवरती जा, जीवनदानचा पोर्टल ओपन करा, जसं की ऑलरेडी माझा आहे। तर तिथे तुम्हाला तुमचा ID जो आहे JD320873 आणि पासवर्ड जो आहे तो तुमचा लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल, बरोबर। त्याच्यानंतर तुम्ही डॅशबोर्डमध्ये गेलात, त्याच्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल आणि अकाउंट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक कन्सेंट लेटर म्हणून एक नवीन ऑप्शन संस्थेने अपडेट केलेल्या पोर्टलवरती आला आहे। त्याच्यामध्ये आपण जेव्हा जॉईनिंग करतो जीवनदानमध्ये त्याचं एक लेटर संस्था आपल्याला देते। हा लेटर जो आहे तो संस्थेची पूर्णतः माहिती आहे, तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण लेटर आहे आणि ह्या लेटर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट मारायची मित्रांनो आणि डेट टाकून त्याच्यावरती एक सिग्नेचर करायची। म्हणजे तुम्ही ह्या लेटरवरती जे काही क्लॉज आहेत, टर्म्स अँड कंडिशन आहेत ते वाचून त्याच्यावरती तुम्हाला सिग्नेचर केल्यानंतर ती प्रिंटआउटचा एक फोटो काढा। फोटो काढून आपल्या व्हॉट्सअपला टाकून सेव्ह करून ठेवा, जेणेकरून आपल्याला तो पुढे जाऊन अपलोड करायचा आहे। ओके, अशा पद्धतीने हा इमेज आपल्याला मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला JDGP मध्ये जायचं आहे मित्रांनो। JDGP मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन आहे ID कार्ड हा ऑप्शन जो आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर umcadigital.com ही वेबसाईट ओपन होईल। आता कन्सेंट लेटर दिल्यानंतर संस्था जी आहे ती तुम्हाला तुमच्या पूर्ण फॅमिलीची माहिती मागते, म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किती सभासद आहेत। तर त्यानुसार आपल्याला जीवनदान ग्रुप फॅमिली व्हेरिफिकेशन म्हणून हा एक ऑप्शन येतो, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलात की तुम्ही त्या यूट्यूब चॅनलच्या लिंक येतील संस्थेच्या, जीवनदान ग्रुप फॅमिली संस्थेच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ह्युमन राईट्स अँड अँटी करप्शन हा एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यानंतर दुसरा UMCA फाउंडेशन हा यूट्यूब चॅनल आहे। या प्रथमतः ह्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर आय हॅव सबस्क्राईब असा ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे त्याची माहिती येईल। तर तसाच आमचा पण स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे लाईव्ह बियॉन्ड जीवनदान। ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा। तर पुढे आपल्याला जीवनदान फॅमिली व्हेरिफिकेशनमध्ये आपल्याला इथे JDGP नंबर टाकायचा आहे। तो JDGP नंबर आपला कोणता आहे तो आपण प्रथमतः टाकूया, किंवा ज्या मोबाईलने तुम्ही लॉग इन केला आहे तर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे। नंबर फिल केला आहे, JDGPला हा नंबर जर कनेक्ट असेल तर ॲटोमॅटिकली तुमची सगळी इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये येईल। तर अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन तुमची आलेली आहे। तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा आहे, महाराष्ट्र, तुमचा कोड नंबर, स्टेट कोड नंबर आणि ज्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही काम करताय, जो आधार कार्डवरती तुम्ही KYC म्हणून डिस्ट्रिक्ट कार्ड टाकलेला आहे तो टाकायचा आहे। तहसील पण तुमचा रायगड येतोय। आता याच्यामध्ये कन्सेंट लेटर, जे तुम्ही कन्सेंट लेटर डाउनलोड करणार आहात ते इथे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, किंवा चूज फाईल हा एक ऑप्शन दिलेला आहे, जी मी व्हॉट्सअपला इमेज सेव्ह केले। आता याच्यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे जी इमेज मी सेव्ह केली होती ती इमेज येणार, ती मी सिलेक्ट केली, ॲटोमॅटिकली इमेज इथे ॲड झाली। म्हणजे ज्या इमेजवरती कन्सेंट लेटरच्या तुम्ही सिग्नेचर केली होती ती इमेज इथे अटॅच झाली आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला पुढे फॅमिली डिटेल्स टाकायचं आहे, तर तुमच्या घरामध्ये कोण कोण आहेत तर त्याच्यामध्ये रिलेशन टाकायचं आहे, इंटर फॅमिली मेंबर नेम, आता याच्यामध्ये रिलेशन काय तर मदर। तर अशा पद्धतीने मी माझ्या फॅमिलीचे मेंबर ॲड केले। माझ्या आईला इंटर कॅप्चा इंटर करा आणि सबमिट करा। सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा कोड जो येतो त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा। हा जो तुमचा युअर फॅमिली व्हेरिफिकेशन कोड, अशा पद्धतीने तुम्हाला कोड जनरेट होईल। अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला करायची आहे। ही प्रोसेस करणे आवश्यक का आहे, कारण जीवनदानच्या माध्यमातून तुम्हाला जेव्हा इमर्जन्सी डोनेशनच्या माध्यमातून ते डोनेशन दिलं जातं, ते डोनेशन ह्या व्हेरिफिकेशन नुसारच देण्यात येणार आहे। त्यावेळी तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये असं कोणाला इमर्जन्सी डोनेशनची गरज लागली तर इथे जर तुम्ही KYC परिपूर्ण केली असेल तर त्या KYC नुसारच किंवा ह्या जीवनदान ग्रुप फॅमिली व्हेरिफिकेशन नुसारच तुम्हाला ती इमर्जन्सी डोनेशन
इन्फॉर्मेशनची मदत मिळणार आहे. तर त्यासाठी ही KYC GDGPच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी प्रोसेस समजलीच असेल. तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा पुन्हा बघा. काही प्रोसेस समजली नसेल जेवढ्या वेळा बघा आणि प्रत्येकाने प्रत्येकाची KYC करून घ्या, कारण ती आपल्यासाठी अनिवार्य आहे. तुम्हाला हा नक्कीच व्हिडिओ माझा समजला असेल तर प्रत्येकाने लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.